नमस्कार, मी स्वरा. आज तुम्हाला तिळगुळ साध्या पद्धतीने बनवून दाखवते. आता या ठिकाणी 1 वाटी तीळ घेतलेले आहेत आणि गोडानुसार गूळ ठेवा इथे, आवडीप्रमाणे तुम्ही तुमच्या. आता तीळ भाजण्यासाठी मी तव्याचा वापर करते, लोखंडाच्या. तुम्ही तुमच्या कढईचा वापरसुद्धा करू शकता. तव्यावर जर तुम्हाला भाजता येत नाही, कारण तीळ खूप उडल्या जातात, त्यामुळे तुम्ही कढईमध्ये सुद्धा भाजू शकता. आता या ठिकाणी तीळ घेतलेले आहे. तीळ घेताना कधीही निवडून घ्या. आळी जाळी असते, दगड असते आणि तीळ पाखडूनसुद्धा घ्यायची आहेत. मंद आचेवर गॅस वाढवायचा नाही अजिबात. या तिळगुळाची तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी पोळीसुद्धा बनवू शकता. म्हणजे एकात 2 कामं आरामात होऊ शकतात. तिळगुळसुद्धा आणि तिळगुळाची पोळीसुद्धा नक्कीच करून बघा, आवडेल तुम्हाला. आणि 1 ते 2 मिनटात होणारा तिळगुळ आहे, खूप साध्या पद्धतीने. फक्त 1 ते 2 साहित्यामध्ये. आता तीळ भाजत आलेले आहे, एका प्लेटमध्ये काढून घेते आणि पूर्ण थंड करून घ्यायचे तीळ. आता या ठिकाणी मिक्सरचं भांडं घेताना कधीही मसाल्याचा नसावा, त्याला वास नसावा. स्वच्छ करून गरम पाण्यानेच धुवून घ्यायचं आहे, जेणेकरून वास नसला पाहिजे अजिबात मसाल्याचा. आता त्यामध्ये टाकते थंड झालेले तीळ. गोडानुसार टाकायचं आपल्याला गूळ. गूळ इथे चांगल्या क्वालिटीचा घ्या आणि हे मिक्सरला मी बारीक करून घेते. आबडधोबड वाटून घ्यायचा नाही, बारीकच करून घ्या. आता इथे पाहू शकता बघा, किती छान ते फिरवून घेतलेलं आहे मी तिळगुळ. अशा प्रकारे जवळून दाखवते. आणि जे प्लेटमध्ये आपण तिळगुळ काढून घेणार आहे ते सुद्धा कोरडं असलं पाहिजे. मकर संक्रांतीच्या दिवशी प्रत्येक घरामध्ये तिळगुळ बनवला जातो. खूप साध्या पद्धतीने हा बनवून दाखवलेला आहे. आणि त्यावरून टाकते मी तिळकाटे. ही दुकानामध्ये सहज मिळून जाते. तुम्हाला आवडत असेल तर टाका, नसेल आवडत तर नका टाकू. नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला नवीन असाल तर. भेटूया एका नवीन व्हिडिओत. तोपर्यंत